नरसेवा, नारायण पूजा आणि रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नाही, या संत निरंकारी मंडळाच्या ब्रीदवाक्याला जागून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ओतूर येथे भव्य रक्तदान शिबिर आणि आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमात 75 निरंकारी भक्तांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री मोहितदादा ढमाले व श्री प्रवीण शेठ भांबुर्डेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी बोलताना प्रवीण शेठ भांबुर्डेकर यांनी संत निरंकारी मिशन नेहमीच संकट काळात समाजाच्या पाठीशी उभे राहिले आहे। मिशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक यावेळी केले। या शिबिरात संकलित झालेले 75 युनिट रक्त संत निरंकारी ब्लड बँक विले पार्ले यांच्या वैद्यकीय पथकाद्वारे संकलित करण्यात आले। अध्यात्म ही अंतराच्या प्रवासाची कसोटी। रक्तदान शिबिरानंतर सायंकाळी संत निरंकारी आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात मुंबईवरून लाभलेले प्रचारक श्री सोहन इंगवले यांनी उपस्थित नागरिकांना संतवाणी अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगितली। अध्यात्म केवळ वर्षांचे नाही, तर तो अंतरीच्या प्रवासाचा मार्ग आहे, असे प्रतिपादन करत सोहन इंगवलेजी पुढे म्हणाले की आपण अध्यात्माच्या मार्गावर 10, 20, 30 किंवा 40 वर्षांपासून चालत आहोत, यापेक्षा आपण देवाच्या किती जवळ पोहोचलो आहोत हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे। अध्यात्मात घालवलेली वर्ष मोजण्यापेक्षा आपल्यात झालेला अंतर्गत बदल आणि ईश्वराशी जोडलेले नाते महत्त्वाचे आहे। संसारात आणि कामात भगवंताचा शोध सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणीचा दाखला देत त्यांनी सांगितले की आपण ज्या घरात राहतो तिथे पत्नी आणि मुलांमध्ये आपल्याला तो विठ्ठल दिसतो का, किंवा आपण जे काम करतो त्या कामात त्याची जाणीव होते का, हीच खरी अध्यात्माची कसोटी आहे। सर्व सजीवांमध्ये आणि कर्मामध्ये भगवंताचे रूप पाहण्यासाठी ब्रह्मावेत्या सद्गुरूंची नित्यांत गरज आहे। सद्गुरूंच्या माध्यमातून जेव्हा आत्मस्वरूप परमात्माचे ज्ञान प्राप्त होते तेव्हाच ही समतेची आणि प्रेमाची जाणीव शक्य होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल डोके यांनी केले, तर उपस्थित रक्तदात्यांचे व सत्संगासाठी आलेल्या भक्तांचे आभार मनोज तांबे यांनी मानले।